आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरातील श्रीराम पेट्रोल पंपाजवळ छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोरील मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने पावसाचे पाणी साचत होते. यामुळे वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पांडुरंग गायकवाड यांनी आंदोलन छेडले. या आंदोलनाची धुळे महानगरपालिकेने त्वरित दखल घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. महापौर मायादेवी परदेशी आणि विकीबाबा परदेशी यांच्या पुढाकाराने संबंधित ठिकाणी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या तातडीच्या कारवाईबद्दल देवेंद्र गायकवाड यांनी महापौरांचे आभार मानले आहेत. नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर वेळीच उपाययोजना होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. रस्त्यांची दुरुस्ती आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था याला प्राधान्य देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान शहरातील इतर खराब रस्त्यांचीही लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा धुळेकर व्यक्त करत आहेत. प्रतिनिधी फैजान शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे. मी श्रीराम पेट्रोल पंप छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर मी 2 दिवसापहिले आंदोलन केलं होतं. कारण की रिमझिम पावसाचं पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी अनेक लोक येत जात होते, परंतु त्या पाण्यामुळं काही लोकांना जीव गमावण्याची वेळ आलेली होती. तो खड्डा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आज धुळे शहराचे महापौर मायादेवी परदेशी यांनी माझ्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि या रस्त्याचा आज कामाला सुरुवात केलेली आहे. धुळे शहराच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी माझ्या आंदोलनाची दखल घेतली आणि या कामाला सुरुवात झालेली आहे. या आंदोलनामुळे धुळे शहरामध्ये अशाच प्रकारे चांगल्या पद्धतीने धुळे शहरात कामं व्हावा ही धुळेकरांची इच्छा आहे. मायादेवी परदेशींच्या हातून भरपूर धुळे शहराचा विकास व्हावा